मित्रांनो, जिल्ह्यातील जवळपास जे शेतकरी पात्र होते, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या मंडळामधील किंवा तालुक्यामधील पीक विमा रक्कम ही रिजेक्ट करण्यात आलेली होती. अशा रकमांसाठी किंवा अशा तालुक्यांसाठी पीक विम्यासाठी जवळपास निर्णय घेण्यात येणार आहे. तो जिल्हा कोणता आहे? त्याचबरोबर जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना जवळपास 100 कोटी 45 लाख रुपयांची रक्कम ही 9 पैकी 8 तालुक्यातील 19 मंडळामध्ये वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु मित्रांनो, जे 3 तालुके आहेत, त्या 3 तालुक्यातील जे विमा प्रश्न आहे, त्याचबरोबर जे शेतकरी पीक विम्यापासून वगळण्यात आलेले आहे, जे मंडळं पीक विम्यापासून वगळण्यात आलेली आहेत, त्या मंडळातील पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय काय घेण्यात आलेला आहे? त्याचबरोबर जे शेतकरी पात्र आहेत, ज्या शेतकऱ्यांना रिजेक्ट करण्यात आलेलं, वगळण्यात आलेलं आणि जे मंडळं हे पात्र असून सुद्धा त्या मंडळांना रिजेक्ट करण्यात आलेलं, तर त्या मंडळातील पीक विम्याचा प्रश्न कधीपर्यंत सुटेल आणि कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजूर येतो. स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं होतं की परभणी जिल्ह्यातील 3 तालुक्यांना जे पीक विम्याची जी रक्कम आहे त्यापासून वगळण्यात आलेलं होतं. त्यात मित्रांनो 19 मंडळासाठी 100 कोटी 45 लाख रुपयांचा जे निधी मंजूर करण्यात आलेला, त्या निधीपैकी जे शेतकरी पात्र होते, परंतु पात्र असून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना यापासून वगळण्यात आलेलं होतं. मग मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर जे शेतकरी पात्र होते 100 कोटीचा निधी 19 मंडळातील शेतकरी पात्र पहिल्या टप्प्यातील रक्कम ही वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. आपण पाठीमागं 4-8 दिवसापूर्वी बघितलं होतं की बाबा पीक विम्याची रक्कम बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, 100 कोटी 45 लाख 20,814 रुपयांचा जे निधी आहे तो 19 मंडळातील शेतकऱ्यांना वाटपासाठी तर मंजुरी देण्यात आलेली. त्यापैकी जवळपास 54 कोटी 79 लाख 59,466 रुपयांची जी रक्कम आहे ती पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना वितरित देखील झालेली आहे. म्हणजे मित्रांनो, अद्यापही बरेच शेतकरी अशी बाकी आहे, जे शेतकरी दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कमेची जी प्रतीक्षा आहे ती लागून राहिलेली आहे. तर जवळपास सोयाबीनचा 300 कोटी रुपयापर्यंत ते 400 कोटी रुपयांपर्यंत पीक विम्याची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल अशी आस बाळगण्यात आलेली होती. परंतु मित्रांनो, फक्त आणि फक्त 100 कोटी रुपये आणि 100 कोटी 45 लाख रुपये देऊन शेतकऱ्यांची एक दिशाभूल करण्यात आलेली, थट्टा करण्यात आलेली शासनातर्फे. जे शेतकरी पात्र आहेत, जे मंडळ पात्र आहेत, जे तालुके पात्र आहेत, ज्यांना वगळण्यात आलेले होतं, तर अशा तालुक्यांसाठी निर्णय घेण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून एक 13 मे रोजी बैठक घेण्यात येणार आहे आणि या बैठकीत जवळपास जे परभणी तालुका किंवा जे इतर जे सोनपेठ वगैरे तालुके जे वगळण्यात आलेले होते किंवा इतर तालुक्यातील शेतकरी वगळण्यात आलेले होते, त्या शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची भरपाई ही मंजूर करण्यात यावी यासाठी जवळपास 13 मे रोजी बैठक घेण्यात येणार आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समक्ष. तर जवळपास बघायचं झालं मित्रांनो, दैठणामध्ये 17 कोटी 60 लाख 34,811 रुपये ही पीक विम्याची रक्कम ही बाकी आहे. बोरीमध्ये 4 कोटी 54 लाख 4,861 रुपये हे सरकारला द्यायचे आहेत. आडगावमध्ये 2 कोटी 46 लाख 91,253 रुपये. त्यानंतर चारठाणामध्ये 2 कोटी 53 लाख 19,918 रुपये. त्यानंतर दुधगाव 9 कोटी 4 लाख 2,836 रुपये. त्याचबरोबर मानवतमध्ये 46 लाख 95,973 रुपये आणि शेवटी कोल्हामध्ये 4 कोटी 71 लाख 7,813 रुपये एवढी रक्कम सरकारतर्फे द्यायची आहे. तर मित्रांनो, जवळपास 52 मंडळातील शेतकऱ्यांनी 3,64,431 जे अर्ज होते पीक विम्याचे ते भरले होते. तर त्यापैकी 32 कोटी 86 लाख 87,000 751 रुपयांचा शेतकऱ्यांतर्फे विमा हप्ता देखील भरण्यात आलेला होता. तर 2,83,348 हेक्टरवर जे पीक विम्याची जी सोयाबीन पिकाची जी भरपाई होती ती भरपाई भरण्यात आलेली होती. परंतु मित्रांनो, सोयाबीन पिकाच्या व्यतिरिक्त तूर पिकाचा त्याचबरोबर सोयाबीन नंतर कापूस पिकाचा सुद्धा पीक विम्याची रक्कम ही परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अद्यापही बाकी आहे. परभणीच काय, इतर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांची पीक विम्याची जी भरपाई आहे अद्यापही तूर पिकासाठी, कापूस पिकासाठी किंवा काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अद्यापही सोयाबीन पिकाची जी भरपाई आहे ती अद्यापही बाकी आहे. 1 रुपया फुटी कवडीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर
अद्यापही वितरित झालेली नाही. त्यात मित्रांनो बरेच शेतकरी असे आहेत जे शेतकरी म्हणत आहेत की आमच्या खात्यावर हेक्टरी 17,000 रुपये वितरित झाले, हेक्टरी 12,000 रुपये. मित्रांनो काल परवा किंवा काही दिवसापूर्वीच्या आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती. ज्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आल्या तो जिल्हा म्हणजे फक्त आणि फक्त नांदेड जिल्हा, ज्याच्यामध्ये 25,000 ते 30,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेले आहेत. परंतु त्या व्यतिरिक्त जे जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत नांदेड व्यतिरिक्त ते शेतकरी म्हणत आहेत बाबा एवढी रक्कम वितरित झाली, तेवढी रक्कम वितरित झाली. परंतु मित्रांनो आपण बघितलं होतं की जी शेतकऱ्यांच्या ज्या खात्यावर रक्कम चांगल्या प्रकारची दिसून आली, तर ज्या शेतकऱ्यांची 23-24चा जे पीक विमा बाकी होता तो पीक विमा जवळपास या 2025च्या पीक विम्यासोबत येत आहे. तर तुम्हाला चांगल्या प्रकारच्या रकमा दिसल्या असतील तर तुमचा 23-24चा सुद्धा पीक विमा त्याच्यामध्ये ॲड झालेला असू शकतो. तर मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं जे शेतकरी आता पात्र आहेत किंवा जे शेतकरी पात्र असून सुद्धा रिजेक्ट लिस्टमध्ये गेलेले आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी 13 मे रोजी महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे. आणि परभणी जिल्ह्यासाठी जे 300-350 कोटी रुपयांचा पीक विमा भरपाई मिळायला पाहिजे होती, त्यापैकी 100 कोटी रुपयांची भरपाई ही मंजूर करून शासनाने थट्टा केलेली आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची. तर याविषयीचा महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. जवळपास जिंतूर तालुक्यातील 5 मंडळात 19,86,86,293 रुपये, तर शेलू तालुक्यातील एकाच मंडळात 73,94,552 रुपये ही पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली होती. तर मित्रांनो बघायचं झालं जे शेतकरी पात्र होते सोनपेठ तालुक्यातून आणि परभणी तालुक्यातून, तर त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची प्रतीक्षा लागलेली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःचा हिस्सा सुद्धा भरलेला असून सुद्धा शेतकऱ्यांनी स्वतःची रक्कम ही इन्व्हेस्ट केलेली असून सुद्धा शेतकऱ्यांना अद्यापही तुटपुंजी रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली नाही. मानवत तालुक्यातील 5 मंडळात 19,75,98,972 रुपये, तर पाथरी तालुक्यातील 2 मंडळात 6,23,38,767 रुपये एवढे मंजूर करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पालम, पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना 54,79,59,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत वाटप झाले असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून मिळालेली आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा हीच अपडेट मिळालेली आहे. तर मित्रांनो जी रक्कम वितरित झालेली आहे 54 कोटी रुपयांची, त्यापैकी जवळपास आता बघायचं झालं तर 45 कोटी रुपये जे 100 कोटीमधून बाकी आहेत आणि त्याचबरोबर जे 300 कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला पाहिजे होते त्यासाठी मंजुरी देण्याची मागणी देखील जवळपास करण्यात येत आहे. परभणी जिल्ह्याच काय इतर जिल्ह्यात आता हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा सेम प्रश्न आहे. 98 कोटी रुपयांचा पीक विमा भरपाई मिळणार शेतकऱ्यांना वितरित होणार आहे किंवा वितरित झालेली आहे. तर ही सुद्धा अतिशय तुटपुंजी रक्कम आहे. एक नांदेड जिल्हा सोडला तर जे मराठवाड्यातील म्हणा किंवा महाराष्ट्रातील म्हणा इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुटपुंजी रकमा वितरित होत आहेत. असे काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा भरपाई मंजूर असून सुद्धा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित झालेली नाही. बरेच शेतकरी यवतमाळ, अकोला, वाशिम त्याचबरोबर बुलढाणा वगैरे जिल्ह्यातून बरेच शेतकरी अद्याप असे सुद्धा आहेत ज्या शेतकऱ्यांना रुपया सुद्धा मिळालेला नाही. ते शेतकरी सुद्धा पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर जवळपास पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेले जे जिल्हे आहेत, आता परभणी जिल्ह्याचा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे. तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 13 मे नंतर आता एक बैठक पार पडण्यात आल्याच्या नंतर त्यांच्या पीक विम्याचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे. मग दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा असो किंवा जे शेतकरी पात्र असून सुद्धा रिजेक्ट लिस्टमध्ये गेलेले आहेत अशा शेतकऱ्यांचा प्रश्न असो, तो 13 मे नंतरच याचा जे काय आहे तो निर्णय होईल. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.